जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझ्या हातात फक्त 10 ते 12 मिनिटं आहेत. आपण सगळेजण शांत राहिलात तर मी आपल्याशी बोलू शकेन. एक तर अगोदरच मला या सगळ्या एक एक सभा घेत मी काही जाणून बुजून उशिरा नाही आलो आपल्यासमोर, पण अगोदरच्या सभा संपायला तर पाहिजेत सगळ्या. आणि मी यांना सगळ्यांना सांगत होतो, म्हटलं ते संध्याकाळच्या एका वेळेला 3-3 सभा नका ठेवू, म्हटलं ते वेळेत पूर्ण होत नाहीत. रमेश कुठे गेला? आणि प्रताप कुठे? तिकडे. ते जे समोर दिसतंय ना, हे निवडून आले दोघेही निवडून आले. या सगळ्या याच्यामधला महत्वाचा भाग आपण कधीही लक्षात ठेवावा. ज्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येने ज्या वेळेला आपल्या माता भगिनी ज्या वेळेला एखाद्या सभेला येतात, याचा अर्थ विजय निश्चित आहे म्हणून समजायचा. बसा. मी आज आपल्यासमोर इथे आलोय, तो एक आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, मी महाराष्ट्राचा विकास आराखडा जो मांडला, तो या महाराष्ट्रातल्या सगळ्या इतक्या वर्षांच्या ज्या सगळ्या थकलेल्या ज्या काही विषय होते, जे इतकी वर्ष रोजच्या तुमच्या अजून गरजा भागलेल्या नाहीत. आम्हाला रोज ज्या गोष्टी लागतात त्या गरजा आमच्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत. आम्ही मग त्या जर पूर्ण झाल्या नसतील, आम्ही भविष्यातली स्वप्न पाहायची कशी? आम्ही पाहूच शकत नाही. आणि ती तुम्ही स्वप्न पाहावीत, ती सत्यात उतरवावीत आणि ती सत्यात उतरू शकतील अशा प्रकारच्या योजना घेऊन मी तो विकासाचा आराखडा तुमच्या समोर घेऊन आलो. की आमचा तरुण आज इथे ज्यावेळेला नोकऱ्या मागतो, आमच्या तरुणी ज्यावेळेला नोकऱ्या मागतात, आमच्याकडे रोजगाराच्या नवीन संधी येत नाहीत, ते कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या, कोणत्या प्रकारच्या गोष्टी इथे महाराष्ट्रामध्ये आल्या पाहिजेत, त्याचा मी विचार करतोय, त्याच्यासाठी मी झटतोय. आणि बाकीचे आम्हाला जागा किती मिळतील आणि काय होईल ते बघितलं असता. आर पाटील काय बोलले? हा म्हणे राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणे स्वच्छ चेहरा. कोण? आर पाटील. आज आपला एक उमेदवार त्यांच्यासमोर उभा राहिला, आर पाटलांच्या समोर. 4-5 दिवस अगोदरपर्यंत हे आर पाटील माणसं पाठवून पैसे घे म्हणून सांगत होते, पैसे घे, उमेदवारी मागे घे. आपल्या सुधाकरने त्याने उमेदवारी मागे घेतली नाही. तो बोलला मला काही पैसे नाही, मी तुमच्या समोरची उमेदवारी मागे घेणार नाही. काय केलं? बलात्काराची केस टाकली. एका महिलेला उभं केलं आणि बलात्काराची केस टाकून दिली पोलिसांकडनं. 4 वर्षापूर्वी असंच, 5 वर्षापूर्वी अशीच एक बलात्काराची केस टाकली त्याच्याच वरती, हा उभा राहू नये म्हणून. हे आर पाटील गृह खाता यांच्या हातामध्ये अशा प्रकारे पोलिसांचा वापर करून घेतात. ती केस ज्यावेळेला कोर्टात उभी राहिल्यानंतर कोर्टाने ताशेरे मारले पोलिसांवरती. ते पोलिसांनी काय करणार? गृहमंत्र्यांनी सांगितलं करायला. कोर्टाने ताशेरे मारले पोलिसांवरती आणि सांगितलं की हे सगळे खोटे आहेत आरोप, असल्या काही बलात्कार केलेला नाहीये आणि हे पोलिसांनी खोट्या केसेस टाकलेत त्याच्यावरती, असं कोर्टाने सांगितलं. आज उमेदवार आपला समोर त्याच्या उभा राहिल्यानंतर परत तुम्ही त्याच्यावरती बलात्काराची केस टाकता, एक महिला उभी करता, ज्या महिलेला माहीत नाही कुठच्या ठिकाणी काय झालं, कोणत्या वेळेला काय झालं, पुन्हा एक केस टाकता. जणू आमच्या उमेदवारांना छंदच आहेत. आज त्या माणसावरती बलात्काराची केस टाकली, त्याच्यावरती केस टाकली म्हणून त्याची पत्नी ती प्रचार करत होती नवऱ्याचा, त्याच्या पत्नीवरती ॲट्रॉसिटीची केस टाकली. म्हणजे बलात्काराची केस आणि ॲट्रॉसिटीची केस ह्याला जामीन नसतो, डायरेक्ट जेलमध्ये आतमध्ये टाकतात. दोघांनाही आतमध्ये टाकून दिले. ही यांची दादागिरी, हा सत्तेचा माज यांचा. आणि यावरती आर पाटील काय सांगतायत? काय निर्लज्ज माणूस असेल हा.
त्याच्यावरती हा माणूस असं सांगतो, माझ्या माता भगिनीने ऐकावं, हे महाराष्ट्राचे आमचे पुढारी, हे महाराष्ट्राचे गृहमंत्री. त्याच्यानंतर हा माणूस सांगतो की म्हणे माझ्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक आले म्हणे की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचंय. मी सांगितलं तुझ्या मग का तिकडे का नाही थांबत? म्हणे नाही, त्या म्हणे माणसाने म्हणे आमच्या त्यांनी बलात्कार केला म्हणे. बलात्कार ह्यानेच टाकायच्या केसेस खोट्या. आणि गंमत म्हणजे त्याच्यानंतर आर पाटील किती निर्लज्ज स्टेटमेंट करतात. म्हणे निवडून आल्यानंतर करायचा होता बलात्कार, आधी निवडणूक लढवायच्या आधी कशाला केला बलात्कार? निवडून यायच्या आल्यानंतर बलात्कार करायचा होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या माता भगिनींबद्दल यांच्या डोक्यात काय विचार चालतात? तर हे विचार चालतात निवडून आल्यावरती बलात्कार कर म्हणून. म्हणजे यांचा गृहमंत्री सांगतो की निवडून आल्यावरती बलात्कार करा. यांचा उपमुख्यमंत्री सांगतो पाणी मिळत नसेल तर मी तुमच्या येऊन काय कालव्यात मुतू का? शरद पवारांची मुलगी म्हणते मंत्र्यांच्या गाड्या जाळा. नंतर कळलं आपण त्याच पक्षात आहोत. शरद पवार सांगतात मतदान केल्यावरती जी काळीशाही आहे ती पुसा आणि दुसरीकडे जाऊन परत अजून एकदा मतदान करा. हा काय पक्ष म्हणायचा? एक सांगतो बलात्कार करा, एक सांगतो चला मुततो मी तुमच्या इकडे, एक सांगते जाळून टाका, एक सांगतो पुसून टाका. हे असले राज्यकर्ते तुम्ही गेले 15 वर्ष डोक्यावरती घेऊन फिरले, हे सगळं अख्खा महाराष्ट्र. आणि हे 15 वर्ष राज्य करू शकले कारण आमच्याकडचा विरोधी पक्ष नालायक. हे सगळे आतून एकमेकांना मिसळलेले, मिळालेले, आतून सगळ्यांच्या बरोबर एकमेकांचे धंदे. एका बाजूला हा राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी बोलतोय आणि हे सगळे 4 पक्ष एकमेकांवरती फक्त चिखलफेक करतायत, शिव्या देत आहेत सकाळी उठल्यापासून. तुम्हीच ठरवा आता. या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचंय की विकासाने पुढे जायचंय आपल्याला की फक्त चिखलफेक करायची आणि शिव्या घ्यायच्या आहेत. हे आजपर्यंत गाढवाचा नांगर फिरवत बसले महाराष्ट्रावरती. या 4ही पक्षाला बाजूला टाका, या सगळ्या 4ही पक्षाला बाजूला गाडा. मी आपल्याला फक्त एवढंच सांगायला आलोय की आज तुमच्यासाठी, महिलांसाठी सगळ्या योजना माझ्या तयार आहेत. तरुणांसाठी, तरुणींसाठी, शिक्षणापासून उद्योगापर्यंत सगळ्या योजना तयार आहेत. माझ्या शेतकरी बांधवांसाठी म्हणून पाण्यापासून सगळ्या गोष्टी तयार आहेत, योजना तयार आहेत. पिण्याच्या पाण्यापासून, शेतीच्या पाण्यापासून, उद्योगधंद्याच्या पाण्यापर्यंत. विजेच्या प्रश्न त्याच्या योजना तयार आहेत. महाराष्ट्रामध्ये पडलेल्या दुष्काळाबद्दलच्या योजना तयार आहेत. आणि होय, मला खात्री आहे हे राज्य माझ्या हातात द्या, या महाराष्ट्रामधला दुष्काळ हा या महाराष्ट्राचा भूतकाळ असेल. जगामध्ये अनेक वाळवंटी प्रदेशामध्ये पाणी पोचलं आणि आमच्याकडच्या सुपीक प्रदेशामध्ये आमच्याकडे पाणी पोचत नाही. त्याच्यामधनं पण पैसे खात आहेत, प्रत्येक गोष्टीत पैसे खात आहेत. प्रत्येक गोष्टीत ह्याला पैसे पाहिजेत. मी आज जो आमच्या येणाऱ्या भावी पिढ्या आहेत त्यांच्या शिक्षणाचा विचार करून त्याच्या योजना तयार आहेत. खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या योजना तयार आहेत. अहो रस्ते म्हणजे रस्ते बांधायचे आहे की रॉकेट सायन्स नाहीये. हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. फक्त तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही तर आमदार निवडून दिलेलेच आहेत. या नाशिकमध्ये तुमचा जो आशीर्वाद गेल्या वेळेला जो होता तोच आशीर्वाद या वेळेला देखील असू देत. आणि माझी फक्त या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला फक्त माझी विनंती आहे की इतकी वर्ष या सगळ्या राजकीय पक्षांचे प्रयोग करून पाहिलेत, एकदा राज ठाकरेचा प्रयोग करून बघा. एकदा या नाशिकमध्ये देखील, या नाशिक शहरामध्ये देखील ज्या गोष्टी मला करायच्या आहेत, मी विनाकारण म्हणून हे सांगत नाहीये, मला तो आवडीचा विषय. शहर उभारणी हा माझ्या आवडीचा विषय, हा माझ्या पॅशनचा विषय. मला 5 वर्षानंतर तुम्ही विचारा राज ठाकरे तू काय केलंस नाशिकमध्ये? अहो मी आज इथे गोदा पार्क सारखा प्रकल्प आणला, इथे मी बॉटॅनिकल गार्डन आणतोय, त्याच्यासाठी मी रतन टाटांशी बोललोय, इथे मुकेश अंबानींशी बोललोय, इथे आनंद महिंद्रांशी बोलतोय. मी महानगरपालिकेतले पैसे वाचून मी बाहेरून पैसे आणतोय. त्यांना या शहरात काय करायचंय? बरं मला तरी काय करायचंय? माझं काय घर आहे का नाशिकमध्ये? पण माझी नाशिकची जनता माझी आहे, त्याच्यासाठी म्हणून मी हे करतोय. तर माझे कुटुंबीय इकडे का संध्याकाळी त्या गोदा पार्कमध्ये येऊन फिरायला येणार आहे? तुमच्यासाठीच तर करतोय, तुमच्यासाठीच तर होणार आहेत.
पण हे सगळं राज ठाकरे इथे नाशिकमध्ये करत असताना 7-7.5 महिने हे राज्य सरकार या नाशिक शहराला कमिशनर देत नाही. आज कमिशनर शिवाय हे शहर आहे, इथे कुठच्या सह्या होत नाहीत गेले 7.5 महिने. मी त्या पृथ्वीराज चव्हाणांना फोन करून थकलो. मी म्हटलं हो इतकं मोठं शहर आहे, या शहराला कमिशनर नाही, सह्या होत नाहीत, नवीन गोष्टी आम्हाला करता येत नाहीयेत. लोकसभेला आचारसंहिता लागली तेव्हा तर शक्य नव्हतं. आचारसंहिता उठल्यानंतर गेले 4 महिने गेले, त्याच्यात नाही दिला. आता विधानसभेची आचारसंहिता 7-7.5-8 महिने एका शहराला कमिशनर देत नाही. कसं काम कसं करायचं, पुढे जायचं कसं? राज ठाकरेच्या हातामध्ये नाशिक आहे म्हणून तुम्ही काढताय, हे सूड काढताय, उगवताय. अहो एरवी काढा ना माझ्यावरती सूड, पण ह्या नाशिकच्या शहरातल्या लोकांनी काय केलं तुमचं? हे असली राजकारण करत बसायची. कामं करतायत ना, मग कमिशनर देऊ नका. उभे राहतायत, बलात्काराच्या केसेस टाका, ॲट्रॉसिटीच्या केसेस टाका. मी सत्तेवरती आल्यानंतर यांच्याशी असं नाही वागणार. याचं कारण माझ्या दृष्टिकोनात हे खिसगंडीत पण नाही आहेत. माझ्या दृष्टिकोनात सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील लोक माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. जे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी जे घडलं नाही ते मला महाराष्ट्रामध्ये घडवायचंय. जे मी जगात पाहिलंय ते मला महाराष्ट्रामध्ये आणायचंय. मी जगामधल्या ज्या तरुणांच्या चेहऱ्यावरती जे समाधान पाहिलंय ते समाधान मला महाराष्ट्रामधल्या तरुणांच्या चेहऱ्यावरती बघायचंय, महाराष्ट्रातल्या तरुणींच्या चेहऱ्यावरती बघायचंय. जी प्रगती जगात होऊ शकली मग माझ्या महाराष्ट्रात का नाही होत? काय माझ्या महाराष्ट्रामध्ये कमी आहे? युरोप सारख्या देशांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच माझ्या महाराष्ट्रामध्ये आहेत. फक्त लागते इच्छाशक्ती. ती इच्छाशक्ती माझ्याकडे आहे. या लोकांची कधीच मेली आहे पैसे खाऊन. हे चारही पक्ष नादान स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून आजपर्यंत झटतायत. त्यांना तुमच्याबद्दल गोष्टी दिसत नाहीत. गेले 3 महिने या सगळ्या गोष्टी चालू होत्या. 3 महिने फक्त जागा वाटपावरती चर्चा होती, पण महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचा प्रश्न नव्हता, तरुणाचा प्रश्न नाही, महिलांचा प्रश्न नाही, काही नाही. अहो आमच्या महाराष्ट्रामध्ये आज राईट टू पी नावाची चळवळ सुरू राहते. राईट टू पी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी महिलांना बाथरूमची व्यवस्था, याच्यासाठी चळवळ उभी राहते. अहो तो त्यांचा अधिकार आहे. बागांच्या ठिकाणी, हायवेला, रस्त्यावरती, मार्केटच्या ठिकाणी, अनेक ठिकाणी या बाथरूम उभे राहत नाहीत. 54 वर्ष या महाराष्ट्राला, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आम्ही चळवळ सुरू राहते. बाथरूमची व्यवस्था नाही होऊ शकत आमच्याकडे. काही या लोकांना काही देणं घेणं नाही हो, नुसते येऊन फक्त बोलायच्या गोष्टी. या आता विधानसभेची निवडणूक होऊन जाऊन दे, त्याच्यानंतर बघा मी नाशिकमध्ये येऊन ठाण मांडून ह्या गोष्टी कशा काय करतो ते बघायलाच तुम्ही. आता हे चला मी स्वतः येऊन बसल्याशिवाय काही होणार नाही. आणि म्हणून मी एका विश्वासाने या विधानसभेला आपल्या समोर आलोय. हा अख्खा आराखडा घेऊन आलोय महाराष्ट्राचा. बारीक 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 सगळ्या गोष्टींचा विचार करून आलोय. गेले 4-4.5 वर्ष 5 वर्ष या विकास आराखड्यावरती काम चालू आहे. अनेक तज्ज्ञांशी बोललो, अनेकांशी बोललो, आणि ज्यावेळेला कळलं की बाबा हे होऊ शकतं, हे घडू शकतं महाराष्ट्रामध्ये माझ्या, त्याच वेळेला मी तुमच्या समोर घेऊन आलो. हे आमचे इथे अनिल शिंदे बसलेत. हा माणूस आणि त्यांच्या सगळी टीमने गेली 4-4.5 वर्ष राबले, दिवस रात्र राबले, आणि त्याच्यातनं हा विकास आराखडा बाहेर समोर आला. तो पुस्तक स्वरूपामध्ये पूर्ण आणणं अत्यंत कठीण आहे, कारण जवळपास 3-3.5 लाख शब्दांचा आहे तो. पण त्याची एक संक्षिप्त आवृत्ती पण आणलेली आहे. पण ती छापायची किती? पण त्याच्या तुम्ही वेबसाईटवरती जर समजा गेलात, मी माझा सौंदर्य दृष्टिकोन, ॲस्थेटिक सेन्स, याच्यावरती मी माझ्या आवाजामध्ये एक डॉक्युमेंटरी केली आहे. आपण आता जेव्हा उठाल घरी जा आणि ती यूट्यूबवरती पहा. राज ठाकरेस ॲस्थेटिक विजन नावाच्या त्या नावाने ती फिल्म आहे. 16 मिनिटाची फिल्म आहे. आपण बघा. म्हणजे मी काय म्हणतोय, मला कशी शहरं घडवायची आहेत त्या विजनमधनं तुम्हाला कळेल, त्या माझ्या विचारातनं तुम्हाला कळेल. मी एक प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी करायची माझी इच्छा आहे. फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे मला आशीर्वाद हवेत. तर मी या महाराष्ट्राला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी देईन. या महाराष्ट्रामध्ये मी चमत्कार घडवून दाखवीन. कारण मला यातनं काहीच नकोय. मी पैसे कमवायला राजकारणामध्ये नाही आलो. प्रॉपर्ट्या उभ्या करायला म्हणून मी राजकारणात नाही आलो. मला गरज पण नाही त्या गोष्टींची, माझी इच्छा पण नाही, माझ्या डोक्यात पण ती गोष्ट येत नाही. पण हे सगळं मला प्रामाणिकपणे उभं करायचंय, राज्य उभं करायचंय. या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून तुमचे आशीर्वाद मागायला मी इथे आलोय. जे गेल्या वेळेला तुम्ही आज नाशिकच्या जनतेने जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद कायम राहो. आणि तुमचे कोणी मित्रपरिवार, नातेवाईक, जे कोणी लोक असतील महाराष्ट्रामध्ये, आपण त्याला कोणत्याही मार्गाने फोन करा,
कुठच्याही मार्गाने त्यांना कळवा की या वेळेला इतर पक्षांचे सगळे प्रयोग महाराष्ट्रावरती केलेत, एकदा राज ठाकरेचा प्रयोग या महाराष्ट्रावरती करावा आणि या महाराष्ट्राला चांगले दिवस आणण्यासाठी या राज ठाकरेला बळ द्यावं एवढी एक विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. माझे सर्व उमेदवार रमेश आणि आपले सगळे या सर्व लोकांना आणि तसेच महाराष्ट्रातल्या माझ्या ज्या उभे केलेले सगळे उमेदवार आहेत यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं. आपली निशाणी रेल्वे इंजिन याच्यावरती आपण बटन दाबून येत्या 15 तारखेला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांवर प्रचंड मताने विजयी करावं एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.